विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 11वी इंग्रजी या विषयाचं जे आपलं 1.2 ऑन द समिट वी रीच द टॉप हा तेनसिंग नोर्गे यांचा काय आपला चॅप्टर सुरू आहे आणि त्यांनी जे शिखर सर केलं होतं माउंट एव्हरेस्टचं, त्या माउंट एव्हरेस्टच्या शिखर सर करतानाचे त्यांचे जे अनुभव आहे E.P. हिलरी आणि तेनसिंग नोर्गे यांचे जे अनुभव आहे ते अनुभव आपण काय करत आहोत, त्यांनीच लिहिलेल्या किंवा त्यांनीच सांगितलेल्या त्यांच्या शब्दामध्ये किंवा त्यांनी जे काही वृत्त प्रसिद्ध झालेलं होतं त्यांच्या बाबतीत कोणतं आर्चिव्ज ऑफ TOI टाइम्स ऑफ इंडिया याच्यामधून काय झालेलं आहे आपला चॅप्टर हा घेतलेला आहे. तर बघा, आपण पेज नंबर 18वर पेज नंबर 18वर या अगोदरच्या लेक्चरमध्ये पेज नंबर 18 आपलं 2 पॅसेज झालेले होते. आता थर्ड पॅसेजला आपण काय करणार आहोत, सुरुवात करणार आहोत. तर बघा, जे त्यांची जी न्यूज आहे, ऑन May 29 तेनसिंग शार्पा अँड आय लेफ्ट आवर हाय कॅम्प ऑन माउंट एव्हरेस्ट फॉर आवर अटेम्प्ट ऑन द समिट camp on Mount Everest for our attempt on the summit. As we climb upwards to the south summit, first one and then the other would take a turn at leading way, cross over the south summit and move along the summit ride. आणि ते म्हणतात की जे 29 मे या दिवशी तेनसिंग शेर्पा आणि मी काय झालेलं होतं की हाय कॅम्प ऑफ माउंट एव्हरेस्ट, हाय कॅम्प पासून माउंट एव्हरेस्टचे काय केले होते, सर्वोच्च शिखर म्हणजे पादाक्रांत करण्याच्या जे काही त्यांची मोहीम होते आणि ते त्याच्यावर जे निघाले होते त्यावेळेस त्यांनी काय केलं होतं, आळीपाळीनं ते काय करत होते, एकामेकाच्या मागे पुढे होते. वी रीच द समिट ऑलमोस्ट टुगेदर. आणि त्यांनी ते जे समिट आहे ते ऑलमोस्ट काय केलेलं होतं, टुगेदरच काय केलेलं होतं, सर केलेलं होतं, कारण ते सोबतच पोहोचलेले होते. वी एम्ब्रेस इच अदर ओव्हरजॉय ॲट आवर सक्सेस. देन आय टूक फोटोग्राफ ऑफ तेनसिंग होल्डिंग aloft of flag of Great Britain, Nepal and United Nations and India. आणि नोर्गे म्हणतात, तेनसिंग म्हणतात की ज्यावेळेस मी तिथं पोहोचलो होतो आणि पोहोचल्यानंतर आम्ही जे काही म्हणजे फ्लॅग असेल, ध्वज असेल, वेगवेगळ्या देशांचे म्हणजे कोणकोणते होते त्यांच्यासोबत, ग्रेट ब्रिटनचा होता, नेपाळचा ध्वज होता सोबत, त्यानंतर युनायटेड नेशनचा होता आणि इंडियाचा होता. तर हे सगळे ध्वज त्यांनी फडकवत असल्याची जी छायाचित्र आहे ती कोणी घेतलेली होती, तेनसिंग E.P. हिलरीना ती घेतली होती. ओके. आणि there is another paper like this in English signed by me. Thus we will not take part in any controversy, as the statement says Hillary and I embrace when we reach the top. आणि त्यावेळेसच जे एक दुसरं इंग्रजी वृत्तपत्र होतं त्यात जी माहिती आली होती त्यात पण हिलरीनं काय सांगितलेलं होतं की एक म्हणजे माझी ज्याच्यावर सही आहे आणि कोणत्याही प्रकारच्या कामामध्ये वादामध्ये आम्ही सहभागी नाही, कारण आम्ही दोघं जण काय झालेलो होतो तिथं व सोबतच. वी डीड ॲज वेल ॲज अवर बल्की इक्विपमेंट वूड लेट अस. आय रिमेंबर सेइंग टू हिम वी हॅव डन इट बट वी कुड नॉट हिअर, वी हॅड आवर ऑक्सिजन मास्क ऑन. आणि या निवेदनपत्रानुसार हिलरी आणि मी शिखरावर पोहोचल्यानंतर आम्ही एकमेकांना काय केलेलं होतं, मिठी मारलेली होती आणि आमचं जो अवघड साधन सामुग्री आहे जसे जमल तसे मी त्याला काय केलेलं होतं, म्हटलेलं होतं. आणि आपण जे साध्य केलं त्यात दोघं पण काय झालेलं होतं, ते दोघं पण रिच म्हणजे ते सक्सेस झालेले होते. आणि अर्थातच त्यांचं जे सक्सेसचं जे
टार्गेट होतं ते दोघांचं सेम होतं, एकच होतं आणि ते एकाच वेळेस काय झालेलं होतं तिथं पोहोचलेले होते. अशा पद्धतीनं त्या न्यूजपेपरमध्ये माहिती आलेली होती. फर्स्ट थॉट, याच्यानंतर काय बघणार आहोत आपण. फर्स्ट थॉट म्हणजेच काय, पहिला विचार. ज्यावेळेस ते तिथं पोहोचले त्यावेळेस पहिला विचार त्यांच्या मनात काय आला याच्याबद्दल त्यांनी काय केलेलं आहे इथं आपल्याला माहिती दिलेली आहे. माय फर्स्ट थॉट ऑन रिचिंग द टॉप वॉज अ सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड टू गॉड दॅट आफ्टर हॅव्हिंग फेड 6 times he had blessed me with fulfillment of this desire I had had so long. आणि तेनसिंग नोरके म्हणतात की शिखरावर पोहोचल्यानंतर सर्वप्रथम माझ्या मनात काय विचार आला की ऑफ ग्रॅटिट्यूड टू गॉड, ईश्वराप्रती काय कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली. कारण दे हॅव फेल 6 times, ते किती वेळेस, याच्या अगोदर 6 वेळेस अयशस्वी झालेले होते ते शिखर सर करताना. आणि बऱ्याच काळापासून ह्या सगळ्या गोष्टी ते करत होते आणि ते करत असताना वी हॅड ऑफ द डिझायर आय हॅड हेड सो लॉंग, आणि त्यांचं जे स्वप्न होतं ते डिझायर होतं ते त्यांचं काय झालेलं होतं, ज्याची मनीषा होती त्यांची ती त्याच्या 6 वेळेस फेल झाल्यानंतर ती काय झालेली होती, साध्य झालेली होती. त्यामुळे त्यांनी काय केलेलं होतं, आय प्लेस ऑन द समिट द ऑफस्प्रिंग टू गॉड दॅट आय हॅड क्राईड विथ मी. आणि म्हणजे त्यांनी जो देवाकरता सर्वप्रथम म्हणजे जे काय प्रसाद वगैरे आणलेला आहे तो काय केलेला होता, त्यांनी देवाला तर अर्पण केलेला होता. दिस इज अन अकॉर्ड विथ माय रिलिजन, बोथ माय वाईफ अँड आय आर बुद्धिस्ट. आणि तेनसिंग नोरके म्हणतात की माझी वाईफ आणि मी काय आहे, आम्ही बौद्ध आहोत, बुद्धिस्ट आहोत. आय कुड नॉट नील बिकॉज ऑफ माय क्लॉथ अँड इक्विपमेंट बट आय ऑफर्ड अ सायलेंट प्रेयर इन माय हार्ट. आणि आमच्या अंगावरच्या कपड्यामुळे आम्ही काय करू शकत नव्हतो, खाली बसू शकत नव्हतो, पण तरी पण मी तिथं उभं राहून मनोमन काय केलं, देवाची प्रार्थना केली. द ऑफरिंग्स वेअर बिस्किट, कॅन्डी अँड अ लिटिल ब्ल्यू पेन्सिल. आणि तिथं म्हणजे देवाला आपण केलेल्या त्या प्रसादामध्ये काय होतं, बिस्किट्स, गोळ्या आणि एक तिथे छोटीशी काय ठेवलेली होती, पेन्सिल ठेवलेली होती. पेन्सिल याच्यासाठी ठेवलेली होती की माय यंगेस्ट डॉटर निमा हॅड गिव्हन मी द पेन्सिल बिफोर आय लेफ्ट होम. आणि तेनसिंग नोरके म्हणतात की माझी जी धाकटी मुलगी आहे निमा, हिने काय केलेलं होतं, मी घरी असताना मला ती पेन्सिल दिली होती आणि ते असं बोलले होते की तुम्ही ज्यावेळेस शिखर सर करसाल आणि तिथं पोहोचसाल, तिथं पोहोचल्यानंतर तुम्ही ही जी पेन्सिल आहे माझी सर्वात आवडती ही पेन्सिल काय करा, तिथं त्या शिखरावर ठेवा किंवा त्या शिखराला तिथं एक म्हणजे अर्पण करा देवाला अशा पद्धतीनं. कारण ती जी पेन्सिल होती, शी आस्क्ड मी टू द पुट इट द टॉप ऑफ द माउंटेन ॲज हर ऑफरिंग. इट वॉज अन ऑर्डिनरी ब्ल्यू पेन्सिल, नॉट इवन अ लॉंग वन, बट इट वॉज वन ऑफ हर प्राइजेस पोजेशन्स. आणि तिची जी पेन्सिल होती ती एक खूप तिच्या मौल्यवान साधनापैकी ते एक साधन होतं तिच्याजवळचं, म्हणजे तिच्या आवडतं. त्यामुळं ती पेन्सिल तिने काय केलेली होती, मला दिलेली होती. आणि मी तिथं पोहोचल्यानंतर अशा पद्धतीनं एक बिस्किट, कॅन्डी, असं पेन्सिल हे तिथं ठेवलेलं होतं तिथं पोहोचल्यानंतर. त्यानंतर बघा पेज नंबर 19 वर, पेज नंबर 19 वर आपण काय झालेलो आलेलो आता. तर बघा, as I put it down, I pointed it out to Hillary. He gave me a big smile, showing that he understood. आणि मी तिथे ते ठेवल्याचे काय केलेलं होतं, पॉइंट केलं होतं, म्हणजे हिलरीला निर्देश केलेला होता. आणि त्याने हसून काय केलेलं होतं, ही स्माईल, ही बिग स्माईल टू मी. आणि त्याने हसून माझ्याकडे काय केलेलं होतं, म्हणजे ठीक आहे अशा पद्धतीनं तो म्हटला होता.
आणि त्याला ते समजलं होतं. ओके. त्यानंतर देन आय गॉट बट द फ्लॅग्स विच आय हॅड नो पीस ऑफ स्ट्रिंग अबाउट 4 feet लॉंग. आय fastened one end to my ice axe and Hillary took pictures as I had it up. आणि नंतर मी एका 4 फूट लांब दोरीवर लटकवलेले ते ध्वज काय केलं होतं, बाहेर काढलं होतं. दोरीचे एक टोक बर्फाच्या म्हणजे जे हे असेल ते त्याला काय केलं होतं, बांधलं होतं. आणि हिलरीने काय केलेलं होतं, त्याचे छायाचित्र घेतलेले होते. As I had to bring my ice axe down with me, I buried one end of the string in the ice on the top and the other in snow on the slope down below. When we left, they were laying flat against the summit. आणि त्यांची जी बर्फाची जी काय ॲक्स होती, कुऱ्हाड होती, ओके, ते मला म्हणजे बरोबर परत न्यायचे असल्यामुळे त्यांनी काय केलेलं होतं, दोरीचं एक टोक कपड्यावरच्या बर्फामध्ये आणि दुसरे टोक उतारावर म्हणजे बर्फात असे खोलपर्यंत पुरलं होतं. आणि आम्ही ते मग ज्यावेळेस ते परत निघाले त्यावेळेस त्या शिखरासमोर ते काय झालेलं होतं, सगळं बर्फात विराजमान झालेलं होतं. ओके. तर बघा, अगेन्स्ट द summit, I was very thirsty. I took out a water tumbler for a drink, but found the water in the metal container had frozen, so I could not quench my thirst. I ate some biscuit and offered some to Hillary. आणि त्यानंतर नॉर्के म्हणतो की मला काय झालेलं होतं, प्रचंड तहान लागलेली होती. आय वॉज व्हेरी थर्स्टी. आणि तहान लागल्यामुळं मी काय केलेलं होतं की पाणी पिण्यासाठी ते जे पत्र्याचं भांडं होतं ते काय केलं होतं, बाहेर काढलं होतं. आणि ते बाहेर काढल्यानंतर त्याने ज्यावेळेस ते बघितलं त्यात काय झालेलं होतं, सगळं ते गोठून गेलेलं होतं, म्हणजे त्याचं बर्फ झालेलं होतं. त्यामुळे त्यांना काही तहान भागवता आली नाही. आणि मग त्यांनी फक्त काय केलं, थोडी बिस्किटे खाल्ली. आय एट सम बिस्किट अँड ऑफर्ड सम टू हिलरी. आणि काही बिस्किट कोणाला दिली, हिलरीला दिली. आणि त्या दोघांनी काय केलेलं होतं, आपलं बिस्किट खाल्ले. आणि तिथून ते आता परत खाली यायसाठी निघालेले आहेत. तर याच्यानंतरची जी समोरची गोष्ट जी आहे आपली स्टोरी, ते काय करू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये अभ्यासू.